Bye.
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती प्रारंभी विनंती गुरु गणपती विद्यादया सागरा अज्ञान तो हरुणी बुद्धी दे मोरेश्वर दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे गणनायिका गजमुखा भक्ता बघू दोषमी अधिष्ठान जिथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाच्या निनामे चुके जन्म ठेपा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ ओम नमो ज्ञानेश्वरा माया आठविला जीवे हृदयी धरीला निळामणी ब्रह्मेशान पावन
वरी गेली भमंडळ निळामणी ब्रह्मेशान पावनीला मिले निशान जिही हरी आठविला जिवे हृदयी धरीला विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु जगद्वंदनीय साधू संत श्रीमंत वैराग्यमूर्ती देहू निवासी संत तुकाराम महाराज यांचे लाडके शिष्य संत निळोबा महाराज. निळोबा महाराजांच्या गाथ्यातील सुंदर असा 4 चरणांचा सर्वांच्या पाठांतरात नसणारा आजच्या 6व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. चैतन्यभूषण पाषाणभूषण कथामृताशन जेजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध संत तुकोबाराया यांचे लाडके शिष्य निळोबाराया केली पायवाट उलंघिला माया घाट. जेणेकरून ज्या संतांनी ज्या सामान्य जीवाने परमार्थाची पायवाट चालू केली त्याने मायेचा घाट ओलांडला पाहिजे. पण या अभंगाद्वारे निळोबाराया मायेचा घाट कोणता सांगतात. मायेचा घाट म्हणजे कोणता घाट आहे. मायेचा घाट म्हणजे संसार घाटामध्ये तुम्ही आम्ही परिवर्तन झालेले आहे. जन्माला आलेलो आहोत. जन्माला येऊन ज्या संसाराला सजवण्याचं काम करतात तो मायेचा घाट. परमार्थाला सजवायची गरज नाही पण संसाराला सजवल्याशिवाय संसारच होत नाही. ज्या संसार सागरातला मायेचा घाट ओलांडून ज्यांनी परमार्थाची जेणेकरून पायवाट केली अशा साधू संतांचं सानिध्य मला लाभलं असं संत निळोबा महाराज सांगतात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे बेरी या गावामध्ये वर्ष 11व्या वर्षातील 7व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व गावकरी ग्रामस्थ मंडळी संयोजक आयोजक बाल वारकरी तरुण वारकरी वृद्ध वारकरी या सर्वांच्या प्रेमातून भगवंताच्या आज्ञेतून संतांच्या कृपेतून गावकऱ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी ज्यांच्या संपर्कातून येण्याचा योग आता गावातली सुपुत्र हरिभक्त पारायण संजय भाऊ बिराजदार आमचे प्रदीप महाराज भालकीकर या दोघांच्या संपर्कातून परत या ठिकाणी कीर्तनाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. भाग्य तरी नव्हे धन पुत्रदारा निकट वास बरा संतांपायी. माणसाच्या जीवनातलं कलियुगातलं खरं भाग्य जर काय आहे असेल तर ज्या ज्यावेळी भजन करायला मिळतं ज्या ज्यावेळी साधू संतांची भेट होते त्या ठिकाणी आम्हाला साधू संतांची भेट होत नाही साक्षात भगवंताची भेट होते. त्या भगवंताच्या भेटीसाठी आम्हाला अगोदर साधू संतांची भेट झाली पाहिजे. पण सदासदी साधू संतांची भेट होत नाही. भगवंताची भेट होईल. गावाच्या मंदिरात गेले की देव आम्हाला दिसतो. ते दिसतो तो पाषाण पण ते आमच्यासोबत बोलत नाही ते आमच्यासोबत डुलत नाही ते आमच्यासोबत हालत नाही. आम्ही हात जोडतो आणि निघून जातो. म्हणून देवाने विचार केला मला सहज बोलता येत नाही सहज डुलता येत नाही सहज हालता येत नाही. सामान्य जीवाला बोलवण्याचं काम जर कोण करतील तर माझे संत करतील. सामान्य जीवाला हलवण्याचं काम जर कोण करतील तर माझे संत करतील. आणि सामान्य जीवाचा उद्धार करण्याचं काम जर कोण करतील तर माझे संत करतील. विठाला सर्व साधू संतांच्या सानिध्यामधला हा सोहळा गतवर्षी या ठिकाणी कीर्तनाची सेवा झाली होती. याही वर्षी येण्याचं भाग्य लाभलं. या परिसराचं वैभव हरिभक्त पारायण ज्यांचं या ठिकाणी व्यासपीठवी आहे आणि ज्यांची कीर्तन सेवाही पहिल्या दिवशी झालेली आहे हरिभक्त पारायण धर्मवीर महाराज आजची कमट या ठिकाणी तेही विराजमान आहेत. त्यांना धन्यवाद. सर्वच परिसरातून आलेली गोड गुणवान गुणीजन मंडळी टाळकरी मंडळी गायक मंडळी या सर्व परिसरातून आलेली गुणवान गुणीजन मंडळी संत मंडळी दिग्गज मंडळी आमचे नंदू महाराज बालकर या ठिकाणी मृदंग वाजवतात तेही आहेत. या ठिकाणी हनुमंत महाराज विराजमान आहेत त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी आमचे प्रदीप महाराज आहे. तुम्हाला कधी कीर्तन पाहता येते. या ठिकाणी ज्यांच्या आता सगळ्याच परिसरामध्ये सर्वांच्या गावामध्ये माझी सेवा झालेली नाही धन्यवाद. तुम्ही सर्वच परिसरातून आलेली गुणवान गुणीजन मंडळी सर्व गावकरी मंडळी गावातील सर्व गुणीजन मंडळी ज्यांच्या घरी आमच्या भोजनासाठी आता जाण्यात आलं आमचे अंकुशराव महाराज त्यांनाही धन्यवाद.
आणि परत आणखीन एकांची भेट झाली होती बघा, भीमराव महाराज. त्यांच्या मुखारविंदातून भागवत श्रवण करीत आहात गजानन महाराज. त्यांचे चरणविंदावर माझा साष्टांग दंडवत प्रणाम प्रणिपात. कीर्तनाला सुरुवात. संत जगद्गुरु तुकोबाराया अभंगाद्वारे मानवी जीवाला उपदेश करतात. केली पाय वाट उलंघिला माया घाट, जिही हरी आठविला जिवे हृदय धरिला. परमार्थाची पायवाट जर कुणी सुरुवात केली असेल तर आमच्या साधू संतांनी केलेली आहे. सामान्य जीवाला जर पंचपदी घे म्हणलं तर ते म्हणतं काय म्हणावं. सामान्य जीवाला टाळ वाजव म्हणलं की कसं वाजवावं. सामान्य व्यक्तीला मृदंग वाजव म्हणलं की कसं वाजवतात, त्याला काय लावावं हा प्रश्न निर्माण होतो. पण साधू संतांना जर सहज सांगितलं की बाबा तुम्ही मृदंग वाजवा, तुम्ही गायन करा, तुम्ही टाळ वाजवा, तुम्ही वीणा घ्या, तर आम्ही सहज घेतो का. तर याचा प्रवेश, यांच्यातून केलेला प्रवेश आमचा भगवान परमात्म्याच्या चरणाच्या जवळ पोहोचलेला आहे. म्हणून या साधू संतांनी परमार्थाची पायवाट चालू केली. पण कशी केली. साधू संताला जर सुरुवातीला जर पायवाट करण्यासाठी आपल्या जवळ असावं लागतं ते म्हणजे केवळ भजन. वारकऱ्याला भजन आलं पाहिजे, बरोबर आहे. आणि ज्याला भजन आलं त्याला भजन आपोआप मिळतं. पाय धुवून भोजन मिळतं. आणि ज्याला भजन येत नाही त्याला भोजन मिळत नाही. म्हणून वारकऱ्याला भजन करता येतं, म्हणून वारकऱ्याला भोजन मिळतं. पण ऐका, भजन केल्याशिवाय भोजन मिळत नाही, भोजन केल्याशिवाय भजन कळत नाही. म्हणून ज्यावेळेस परमार्थाचा पहिला पाया ज्याने सुरुवात केला त्या संतांचं नाव आहे संत नामदेव महाराज. ज्या नामदेव महाराजांनी परमार्थाचा पाया चालू केला त्या नामदेव महाराजांनी देवाला दिलं तरी काय. काय होतं नामदेव महाराजाकडे देण्यासारखं. नाम गावू, नाम घ्यावू, नाम विठोबाशी वाहू. नाम गायलं, नाम घेतलं आणि नाम वाहिलं. पण नाम घेत असताना, नाम गात असताना, नाम वाहत असताना एक ठिकाण त्यांनी वाहिलं, ते म्हणजे वाहिला उद्वेग. ज्या संसाराचा उद्वेग आहे तो उद्वेग आम्ही वाहून टाकला. वाहून टाकला म्हणजे सोडला का. नाही सोडला. बरं, वाहून टाकला याचा अर्थ आहे त्याच्यातून विरक्त झालो का. नाही. वाहून टाकला याचा अर्थ आहे त्यामध्ये वित्त निर्माण केलं आणि परमार्थामध्ये चित्त समर्पित केलं. विठाला त्या साधू संतांनी नाम गायलं, नाम वाहिलं, नाम घेतलं. संताने सरिता केले तैच्या साधू संतांनी काय केलं. संतांनी सरिता केले तैशा परी चंदनाने बोरी व्यापेला. आपल्या जीवनामध्ये चंदनाचं बोर आणि बोराचं चंदन करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये होतं. साधू संतांमध्ये. चंदन कोणतं जंगलात उगवलेले नाही. बोर कोणती जंगलामध्ये उगवलेले नाही. चंदन, चंदनाचे हात, चंदन पायही चंदन.
आम्ही स्वतः चंदन झालो आणि दुसऱ्याला सुगंध दिलो. लिंबाच्या बाजूला चंदनाचं झाड होतं आणि त्या चंदनाचं झाड प्रत्येकाला सुगंध देत होतं आणि प्रत्येक जण ते सुगंध स्वीकारित होता. झोपलेल्या मावशी तो सुगंध ठेवायचा साठवून, पण एक लिंबाचं झाड होतं की त्याला सुगंध साठवताच आला नाही. पण ज्या वेळेस एक काळ निघून गेला आणि ते लिंबाचं झाड चंदनाला बोलायला सुरुवात केली. म्हणला, चंदन दादा, तू सगळ्या या जंगलाला एकच झाड आहेस, पण सगळ्या जंगलाला तू सुगंध देतोस, काय तुझ्यामध्ये आहे? त्याने सांगितलं, मी बाहेरूनही चंदन आहे ना आतूनही चंदन आहे, पण मी तुझ्या बाजूला असून तुझा मला गंध कसा लागत नाही? त्यावेळी चंदनानं सांगितलं, तुझ्यातला कडवटपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तू चंदन होत नाही. विठाला आपण अगोदर चंदन व्हावं लागतं आणि इतराला आपल्यासारखं करावं लागतं. त्याला म्हणतात चंदनाचे हात पायही चंदन. ज्यावेळेस आपण चंदन होतो त्यावेळेस जगाला सुगंध देतो ना. आपण जर कडू लिंब राहिलो तर जगाला काय देणार आहे? कडूपणा जगाला वाटणार आहे. पण साधू संतांचं काम आहे कडवट आणि मधुर बीजासारखे अंकुर. जरी आमच्या अंतकरणामध्ये कडवटपणा असेल तर आमचा कडवटपणा निघून जाईल आणि आम्ही घेतलेलं नाम देवाला वाहिलं जाईल. म्हणून संत कसे असावे तर नामदेव महाराजासारखे संत असावे. जशा लिंबाच्या झाडाला चंदन करावं असं जीवन आपलं असावं. म्हणून ज्यानं परमार्थाची पायवाट केली ती पहिले संत नामदेव महाराज. नाम हे घेऊन चालत नाही. नाम घेणाऱ्या व्यक्तीकडे ज्ञान असलं पाहिजे. ते कुठं घ्यावं? तसं तरी ज्ञान प्राप्त करीत असताना बंधन नाही, नाम घेत असताना बंधन नाही. ज्याला नाम घेता येतं त्यालाच ज्ञान प्राप्त होत. पण ज्ञान प्राप्त झालं तर ते टिकवण्यासाठी आपल्याकडे शक्ती लागते. ती शक्ती कोणती आहे? संसारातली शक्ती आहे. आणि ती शक्ती म्हणजे मायावी शक्ती आहे. संसारातली माया दिसत नाही पण माणसाला गांजल्याशिवाय सोडत नाही. बरोबर आहे. बरेचसे लोक म्हणतात कीर्तनाला यावं वाटलं पण पप्प्याचं डिकरू बसलं होतं म्हणून येणार नाही. प्रत्येक जण म्हणतो ही माया आहे. आपण म्हणतो कीर्तनाला यावं म्हणलो पण घरी बाई एकटी होती म्हणून येता आलं नाही. ही काय आहे? माया आहे. आहे आमच्याकडे ज्ञान, आहे आमच्याकडे नाम, पण आम्हाला ओढणारा संसार आहे. ज्याच्याकडे ज्ञान होतं त्याला ज्ञानोबा आहे म्हणलं. ते कधी समुद्र झाले नाही, ते सागर होऊन राहिले. एकदा नदीने प्रश्न विचारला सागराला, म्हणले सागर दादा तू गोड आहेस आणि समुद्र खारट आहे, अंतर काय याच्यामध्ये? त्यावेळेस समुद्रानं सांगितलं माझ्यामध्ये खारटपणा आहे आणि सागरा तुझ्यामध्ये गोडपणा आहे, पण यामध्ये अंतर काय आहे? त्यावेळेस सागरानं सांगितलं मला वाटता येतं म्हणून माझ्यामध्ये गोड आहे आणि तुला साठवता येतं म्हणून तू खारट आहेस. समुद्र कधी वाहत नाही, समुद्र साठवून ठेवण्याचं काम करतो. म्हणून मला साठवण्याची सवय आहे म्हणून मी खारट झालो. मला वाटण्याची सवय म्हणजे देण्याची सवय आहे, वाहण्याची सवय आहे म्हणून मी सागर झालो. म्हणून आपल्याकडे ज्याला देण्याची सवय असते, साधू संत हे वाटतात. तुम्ही म्हणसाल काय वाटतात? घेऊन जातात असं म्हणतात. साधू संत वाटतात कुठं? पण ऐका काय वाटतात? सेवितो हा रस वाटितो आणि काय साधू संतांनी वाटलं? सामान्य जीवाला सोबत घेतो. एखादा ड्रायव्हर सुद्धा बघा आता आषाढी वारी निघाली की माऊली 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 म्हणतो. कोण कोणाचं नाव घेत नाही, कोण कोणाला नावाने हाक मारत नाही. ना नाव ना आडनाव ना गाव. माऊलीच्या वाटेवर प्रत्येक जण एकमेकाला हाक मारतो ते माऊली. हे माऊली या शब्दाचा अर्थ आहे आम्ही वाटण्याचं काम करतो आणि साठवण्याचं काम करत नाही. म्हणून सेवितो हा रस वाटितो आणि कान घ्या रे भाऊ. सप्ताह कशासाठी असतो? घ्या रे भाऊ नका रान भरे. आम्हाला एकतरी सप्ताह चालू असताना संगत घडावी साधू संतांची आणि दुसरा अर्थ आहे पंगत घडावी साधू संतांची. म्हणून आमच्याकडे ज्ञान आहे पण आम्हाला ते वाटता येत नाही. ज्याला वाटता आलं ते ज्ञानाचा सागर झाला. त्या आळंदीचे ज्ञानोबा आहे. विठाला आळंदी हे गाव
मुख आहे आणि ज्ञान ठेवण्याची जागा म्हणजे माणसाचं हृदय आहे. आळंदी कशाला म्हणलं? हृदयाच्या स्थानाला आळंदी हे गाव दिलं. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवतांचे नाव सिद्धेश्वर, ज्ञानाचा सागर झाले ते माझे ज्ञानोबा आहे. म्हणून आपल्याकडे ज्ञान आहे ते आपल्याला वाटता आलं पाहिजे आणि नाम आहे ते वाहता आलं पाहिजे. पण आपलं उरपट आहे, ज्ञान आपल्याला वाटता येत नाही आणि नाम आपल्याला वाहता येत नाही. म्हणून आपल्याला देव आहे का नाही हाच कळत नाही. आहे आमच्याकडे नाम, आहे आमच्याकडे ज्ञान, पण आहे का आमच्याकडे शांती? झोपलेल्या मावशी, आहे का शांती? आमच्याकडे नाही. परमार्थामध्ये शांतीची गरज आहे आणि ते जर शांती आमच्या जवळ असेल तर देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. अरे ज्यांच्या संगतीमध्ये परमात्मा विराजमान आहे अशा लोकांची आम्हाला संगत घडावी. ती शांती कुणामध्ये होती? संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांमध्ये होती. आणि ज्यांच्याकडे शांती होती, वैराग्य कुणाकडे होतं? संत तुकाराम महाराजाकडे होतं. पण तुकोबाराया म्हणतात निष्ठा कुणाकडे होती? माझ्या 2 शिष्याकडे होती. पहिली ज्यांच्याकडे निष्ठा होती ती शिव छत्रपती शिवाजी महाराज. पहिली तुकोबाराय हे छत्रपती महाराजांचे गुरु आहेत. तुकोबाराया शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु. आणि दुसरे संत निळोबाराय यांचे संत तुकाराम महाराज गुरु. या दोघांनी जीवनभर, आयुष्यभर आणि जन्मभर निष्ठा ठेवून जगण्याचं काम केलं. पण तुम्ही आम्ही निष्ठा ठेवत नाही. निष्ठा निष्ठी आपल्या जवळ आहे. एके दिवशी निष्ठा, दुसऱ्या दिवशी निष्ठी. ज्या दिवशी निष्ठा प्राप्त झाली, झोपलेले बाबा देव आहे, आणि ज्या दिवशी निष्ठली त्या दिवशी पटकन म्हणतो देव नाही. म्हणून ज्या व्यक्तीला 5 संत कळाले केली पायवाट, आणि ज्या व्यक्तीला 5 देव कळाले ओलंगीला माया घाट. अभंगाच्या पहिल्याच्या आणि 5 देव कळाले की उलंघिला माया घाट. आम्हाला 5 संत कळाले पाहिजे. जगत असताना आमच्याकडे नाम असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे, शांती असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, तर आम्हाला देव कळतो. आमच्याकडे जर हे 5 गुण नसतील तर आम्हाला देव आयुष्यात कळणार नाही. किती दिवस देवाच्या मंदिरात जा, देव कळत नाही. 5
संत कळाले की पाच देव कळाले पाहिजे. आपल्या धर्माला, आपल्या शास्त्राला मान्य पहिली देवता आहे. ते कोणची देवता आहे झोपलेल्या मावशी? पहिली देवता धर्माला मान्य, शास्त्राला मान्य, पूजेला मान्य पहिली देवता कोणती देवता आहे? बोला बोला मावशी बोला, येऊ माई घेऊन. पहिली देवता जे आपण सर्व अगोदर पूजा करतो कोणती देवता? गणपती. दुसरी देवता जाऊ द्या, गणपती सांगितलं उपकार झाले तुमचे. पहिली देवता आपल्या धर्माला मान्य आहे तो म्हणजे गणपती. बरोबर आहे. आपण सदैव गणपती सत्यनारायण पूजा घातल्यानंतर आपण मूर्तीची पूजा करतो का कशाची पूजा करतो? गणपती म्हणून. कशाची करतो? सुपारीची करतो. बर, गणपती म्हणजे सुपारी. आपण सुपारीची पूजा करतो. आणि सत्यनारायण घालायचं असल्यानंतर त्या पोराची बायको जर माहेरी गेली आणि त्या पोराच्या बायकोच्या ऐवजी ब्राह्मणानं सांगितलं की पूजेला बसणाऱ्या व्यक्तीला सुपारी घे कमरेला, घेतात का सुपारी? पूजेला बसणारा व्यक्ती त्याची बायको जर ब्राह्मण मग कमरेला का घ्या म्हणतं? का म्हणतं महाराज? सुपारी घ्या. सुपारी कोण आहे? सुपारी कोण? गणपती. कमरेला का म्हणून घ्यायची? बाई म्हणून घ्यायची का? कमरेला का म्हणून घ्यायची? आपल्या गावात ब्रह्मवेता आपल्याला सत्यनारायण पूजेला बसताना जर तुमची बायको नसेल तर ब्राह्मण म्हणतात तुमच्या कमरेला सुपारी घ्या. इकडे बघितले विचारायला, पण झालं नाही असं मला वाटलं. झालेलं इकडलं दिसलं नाही. दुःखी चेहरा लग्न झालेल्याचा दिसतो आणि आनंदी चेहरा न झालेल्याचा दिसतो. तसं बायको जर नसेल पूजेला बसलो तर कधी का देतो? आपल्या कमरेला सुपारी देतो. सुपारी बाई आहे का? नाही. मग आपल्या कमरेला का देतो ब्राह्मण? मग सुपारी जर आपण कमरेला घेऊन जर आपण सत्यनारायण महापूजा केली तर आपल्या पदरामध्ये पुण्य पडेल का पाप पडेल? किती हजारो वर्ष सत्यनारायण महापूजा केल्यानंतर आपल्या पदरात पुण्य पडेल? पडत नाही. का? कर्म चुकलं, वर्म चुकलं, कर्म चुकत नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले. पहिली देवता आपल्या धर्माला मान्य असून जर आम्ही तिची पूजा करीत असताना जर आम्ही चुकत असेल तर पहिल्याच पायरीला जर आम्हाला पूजा नीट करता येत नसेल तर पुढल्या 4 पायऱ्या आम्हाला प्राप्त होतील का? होत नाहीत. याच्या पुढे जाऊन बोलते, माफी मागून एक दृष्टांत देते. नवीन जोडपं लगीन झालेलं होतं. नवीन जोडपं महाराज, दोघंच नवरा बायको राहत होते. नवरा पाळी घालाय शेताकडे गेला तर यावर्षी पाळ्या घालायचं कामच नाही, डायरेक्ट पेरायचं शेतकऱ्यांना. पुन्हा दसकट इथेच बसायचं पण अगोदर पेरायचं. निसर्गाची कृपा यावर्षी शेतकऱ्यावर झाली आहे. बरोबर आहे. हा, त्याच्यामुळे लवकर पेरणी करा, वारीला निघा. कोण कोण घरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थवर्त का आवघी तीर्थे घडली एक वेळा. ज्याला सगळीच तीर्थ घडतात त्या तीर्थाचं नाव आहे पंढरपूर आणि सगळ्याच वाऱ्या घडतात त्या वारीचं नाव आहे आषाढी वारी. विठाला नेटकं लगीन झालेलं जोडपं दोघंच नवरा बायको राहत होते. नवरा बायको राहत ती पाळ्या घालाय शेताकडे गेलं पोरग. आताचे पोरं घालत नाहीत पण सांगायला काय लागले आपल्याला. आताच्या पोराला पाळ्याच काय माहिती नाही. बरोबर आहे का? पाळीनं मोबाईल बघायचं माहित आहे. सकाळीतून संध्याकाळी मी, आता 2 तासून 2 तास मी. पण पाळ्या घालायचं माहित नाही. काय पाळ्या म्हणतात, कशा घालतात म्हणतात. तसं ती पाळी घालाय शेताकडे गेलं होतं. 12 वाजता शेतातून घरी आलं. मावशी माझ्याकडे लक्ष द्या. 12 वाजता घरी आलं, पळतच आलं. आता पूर्वीचे माणसं आहो जाहो काहो याहो असं पूर्वीचे नाव घेत नव्हते. ताई आमचे धर्मगिरी महाराज म्हणत पूर्वीचे माणसं बोलत नव्हते. डोळ्यानं इशारा होता. बरोबर आहे बाबा? डोळ्यानं बघितलं की बाया ओळखत होता. बरोबर आहे का? पण आता तुम्ही डोळ्यानं बघितल्यावर त्यांनी ओळखत होत्या. त्यांनी डोळे फाडल्यावर तुम्ही ओळखावं लागते. आता काळ बदललाय आता सध्या. मला सांगा, ज्यावेळेस ती दारातून हाक मारीत आलं, बायको वाढ जेवायला, वाढ जेवायला, वाढ जेवायला, वाढ आलं. तिच्याकडे ओरडत आलं. हात धुतलं तिच्याकडे बघितलं. बघितल्यावर तिनं पत्राचं घर होतं. असं पत्राच्या खाली एक पोतं घेऊन, एक ताट घेऊन, एक तांबे घेऊन, एक वाटी घेऊन बसली होती. रिकामा ताट, रिकामी वाटी, रिकामा तांब्या अशी पत्र्याच्या वळचणी खाली बसली.
बसल्यावर ही बघितलं, उठ 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 लवकर जेवायला वाट. तिने म्हणली मालक तुम्हीच करा आणि मला एक खाऊ घाला. त्यानं म्हणलं का झालं तुला? काय नाही म्हणली, गच्चीवर गेली ते मी सकाळी उठल्या उठल्या कावळ्यानं शिवलंय मला. बरं म्हणलं, आता हे आलड होतं माहित नव्हतं, गेलं घरात पळत. काय करू बायको, जेवायला काय करू? तिने म्हणली मालक तुम्हाला काही येत नाही, भात करा. दूध भात साखर 4 दिवस खाऊ. त्यानं म्हणला मला कावळ्यानं शिवलंय, मी 4 दिवस स्वयंपाक करत नाही, तुम्हीच बनवा, आपण 2 जण खाऊ. ह्यानं म्हणला ठीक आहे. गेले, हे डबा उघड, ते डबा उघड, ते डबा उघड, तांदूळ सापडणार, दूध सापडणार, साखर सापडणार. बायको तांदूळ नाही, दूध नाही, साखर नाही. तिने म्हणली मालक जा गावात किराणा दुकान आहे, 1 किलो तांदूळ घेऊन या, अर्धा किलो साखर घेऊन या, अर्धा लिटर दूध घेऊन या, 2 छटाक तूप घेऊन या. म्हणल्या आता ह्यानं निघालं, कधीच दुकानला बी गेलेलं नव्हतं. नीट दुकान घराच्या बाहेर पडलं दुकानला जायला, पण एक गाणं म्हणत चालू. पाळी जी घालत होतं रानात ते गाणं म्हणत घालत होतं. हे निघालं गाणं म्हणत दुकानला, ढिंचांग टिचांग ढिंचांग टिचांग ढिंचांग टिचांग असं हात करीत करीत चाललं. दुकानदारनं म्हणला कधी चालणार बाबा, आज कसं काय दुकानाकडे गाणं म्हणत येऊ लागले की म्हणलं. दुकानदारच्या पुढे गेलं, म्हणला दुकानदार काका 1 किलो तांदूळ द्या. दिले बाबा. अर्धा किलो साखर द्या, साखरेची पुडी बांधली. अर्धा लिटर दुधाची पिशवी द्या, अर्धा लिटर दुधाची पिशवी दिली. 2 छटाक तूप द्या. म्हणला एका पिशवीमध्ये तांदूळ साखर आणि अर्धा लिटर दुधाची पिशवी घालतो, पण 2 छटाक तूप मात्र घट्टाय. म्हणला उजव्या हातावर तूप देतो. कागदावर तूप ठेवलं, कागद हातावर ठेवला उजव्या हातावर. डाव्या हातात तांदळाची साखरेची आणि दुधाची पिशवी घेतला. कसं गेलता दुकानला? गाणं म्हणत. आता दुकानातून महागारी कसं निघाला? गाणं म्हणत निघाला. परत ढिंचांग टिचांग ढिंचांग टिचांग ढिंचांग. भर चौकात आला. असं मस्त मारुतीरायाचं मंदिर होतं भव्य दिवन. त्याच्या पुढे एक वडाचं, एक पिंपळाचं, एक उंबराचं, मोठे 3 झाडं होते आणि 2-4 कावळेवरी उपाशी बसले होते. त्या कावळ्या म्हणले काय पट्टे, मला उघड तूप घेऊन चाललं, लोकांना तेल मिळणार, म्हणलं आज आपल्याला तूप खायला मिळणार आहे. म्हणजे भार म्हणे 2 जण खाली आले, कागद पकडले आणि गेले वर येऊन ठेवले असं त्या खोड्यात. 2 जण ते तूप ह्याच्याकडे बघ खावलेले तूप. हे नाश करून बघितलं, हातातली पिशवी चौकातच टाकलं, पळत घरला सुटलं. घरात कुणी जाता जाता असं बायकोकडे बघितलं, नीट घरात गेलं, तिच्यासारखं पोतं घेतलं, तिच्यासारखं ताट घेतलं, तिच्यासारखी वाटी घेतलं, तिच्यासारखा तांब्या घेतलं, तिच्या पुढे येऊन बसलं. तिने म्हणली मालक का झालं? तांदूळ दूध साखर कुठं? काय सांगू तुला? म्हणला एका कावळ्यानं शिवलंय तुला, तू 4 दिवस बसणार आहेस. पट्ट्याला 2 कावळ्यानं शिवलंय, पट्ट्या 8 दिवस बसणार. मला सांगा, परमार्थामध्ये किंवा संसारामध्ये, संसार असो किंवा परमार्थ असो, वर्म कळालं कर्म चुकतं. आणि ज्यानं आयुष्यभर भजन केलं त्याला वर्मच कळालं नाही तर त्याचं कर्म काय चुकणार आहे? वर्म काही लोकांना कळतंय पण कर्म चुकत नाही का? तर वर्माच्या ठिकाणी कुठंतरी आपली चूक होते. मग धर्माला मान्य, देवाला मान्य, मानवाला मान्य जर पूजेला अग्रेसर गणपती असेल आणि आम्ही जर गणपती स्त्री म्हणून जर आम्ही कमरेला जर सुपारी घेत असेल तर 1000 वर्ष जरी घरामध्ये सत्यनारायण घातला आणि गणपतीची पूजा केली तर तिथं जिथं अनादर झाला तिथून आपल्या जीवनाला दुःखाची सुरुवात झाली. विठाला मग आम्ही म्हणतो सुखाची देवता जर गणपती असेल, दुःख निवारण करण्याची देवता जर आमच्या जीवनामध्ये गणपती असेल, आम्ही याची एवढी महापूजा करतो पण आमचं दुःख का सरत नाही याला कारणीभूत तुम्ही आणि आम्ही आहोत. म्हणजे पहिली देवता गणपती आहे पण आम्हाला कळायला पाहिजे. पण मूर्ती हे सगुण रूप आहे आणि सुपारी हे निर्गुण रूप आहे. म्हणून आम्हाला अगोदर निर्गुण कळायला पाहिजे. आता आपण 1000 तांबे घेऊन दररोज 1 तांबे घेऊन महादेवाला पाणी घालतो का नाही? पण पिंडीला घालतो का मूर्तीला घालतो? पिंडीला घालतो. पण आम्हाला पिंडीला पाणी घालत असताना आम्हाला मूर्ती त्यामध्ये दिसली पाहिजे. पण आम्हाला मूर्तीच दिसत नाही महादेवाची. का? तर आमच्या आतली जोपर्यंत लिंग जागा होत नाही आतला तोपर्यंत या महादेवाच्या पिंडीतली मूर्ती आम्हाला दिसत नाही. पण आम्ही 1000 वर्ष जरी तिला पाणी घातलं, अरे पिंड झिजून जाईल, देह कष्टाळू होईल, पण आम्हाला देवाची देवपूजा मात्र कळणार नाही. म्हणून आम्हाला अगोदर पिंडीत हे निर्गुण रूप दिसलं पाहिजे, तेव्हा मूर्तीमध्ये आम्हाला सगुण रूप दिसते. निर्गुण रूप हे पिंड आहे आणि सगुण रूप हे मूर्ती आहे, पण ते स्मशान भूमीत आहे.
दुसरी तिसरी देवता शालिग्राम, विष्णूचा आहे निर्गुण रूप आहे. आणि लक्ष्मीच्या बाजूला विराजमान असलेली देवता हे सगुण रूप आहे. म्हणून विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. आम्ही करतोय विष्णूची पूजा, पण आम्हाला शालिग्राम मात्र कळत नाही. आम्ही तुळशीमध्ये महादेवाची पिंड ठेवतो, शालिग्राम आम्ही कधी आणतच नाही बाजारातून. आमच्या देवघरामध्ये भरपूर देवता आहेत, पण आमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मात्र नाही. ज्या देवघरामध्ये अन्नपूर्णा नाही त्याच्या घरामध्ये कधी अन्न पुरवठा जात नाही. ऐका, आणि ज्याच्या घरामध्ये शालिग्राम तुळशीत नाही ती तुळस कधी मानवाला आशीर्वाद देत नाही. विठाला का आम्ही शालिग्रामची पूजा केली पाहिजे? आम्हाला शालिग्राम कळाला की आम्हाला विष्णू कळाला, आणि विष्णू कळाला की आमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाली. पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, आम्हाला शालिग्राम कळाला की आम्हाला विष्णू मिळाला, विष्णू मिळाला की लक्ष्मी पदार्पण झालं. पण आम्हाला शालिग्राम कळत नाही, आम्हाला विष्णू मिळत नाही, आणि विष्णू मिळाल्याशिवाय आम्हाला लक्ष्मी प्राप्त होत नाही. पाय लक्ष्मीच्या, विष्णूचे पाय जर लक्ष्मीच्या हातामध्ये असतील तर आम्हाला देवता कळाली पाहिजे. आता पुरुषाचे पाय कोणाच्या हातात आहेत? बायानं जर म्हणल्या, तुम्हाला जर मालकीने म्हणली अजिबात आज बिरीला जायचं नाही, तुम्ही याचाल का? खरं सांगा, याचाल का? येत नाही. तिने जर म्हणली गपचूप घर धरून बसायचं, बरं का महाराज? बरोबर आहे का? अजिबात नाही. कधी का ना तुमच्या मालकिनीची भेट होईल आणि मी विचार परिसरामध्ये 20 वर्ष झाला विकलं, बरोबर आहे का? आम्हाला ऐकावं लागतं. इलाज जो ऐकतो त्याचाच संसार सफल झाला आणि सुफल झाला, जे ऐकत नाही त्याचा नाही झाला. विठाला एकदा नवऱ्याचं डोकं दुखलं होतं, पुरुषाचं लय डोकं दुखलं. मग बायकोला मला डोकं दाब, डोकं दाब. तिने म्हणजे पण दाबते माय म्हणली म्हणून डोकं दाबाय बसले. मग पण आता डोकं दाबी दाबी काही बायाच्या मनामध्ये काही प्रश्न उद्भवते. तिने म्हणली म्हण होई बा. आता ह्यानं म्हणलं बोल, आता बायकोला प्रेमानं बोलायला ह्यानं म्हणला बोल, आणि होई बा. आणि कसं काय डोकं दुखलं आले? त्यानं म्हणला काय की बाबा पण दुखूच लागले, डोकं दुखलं आले म्हणलं. तिनं म्हणली म्हण लग्नाच्या आता डोकं दुखलं आले म्हणून मला डोकं दाब म्हणलो, पण लग्नाच्या आधी दुखत होत तेव्हा कोण दाबीत होतं म्हणली. ह्यानं म्हणला म्हण लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं, पण तू जेव्हा आलीस तेव्हा दुखाय चालू झालं म्हणून. तसं एकमेकाचं जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत माणसाचं डोकं. आणि हा खरा अनुभव आहे. तसं परमार्थामध्ये आपलं डोकं देवाच्या चरणावर लीन होत नाही तोपर्यंत आपलं मन तिथं लागत नाही. बरेचसे लोक आयुष्य भजनामध्ये गेले, संप्रदायात आयुष्य गेलं, पण त्यांनी म्हणावं
की आम्हाला खरंच भक्तीचं वेळ लागलं आणि भक्तीच्या बळावर आम्हाला सुख प्राप्त झालं. अरे खरा सुखी खरा सुखवान जर कधी होत असेल, जगामध्ये कोण सुखी नाही, सुखरूप पैसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. आज रखुमाई पांडुरंगामध्ये सुद्धा दुरावा आला म्हणून एक हाताचा अंतर निर्माण झाला. तसं तुमच्या आमच्या जर दुरावा आला, कासऱ्यावर अंतर निर्माण झाला आणि जिथं अंतर निर्माण झाला तिथं भक्त दुनावला विठाला. भक्ती करणाऱ्या माणसानं, भजन करणाऱ्या व्यक्तीनं अगोदर संसारात आनंदी असावं लागतं, तेव्हा परमार्थातला आनंद त्याला मिळतोय. आणि जो संसारातच आनंदी नाही, किती बी हुडवा चांगला घालावं त्याला इरल्याची गरज आहे. किती बी हुडवा चांगला घाला. बक्कळ लोक म्हणतात 7 पदरी शेणानं सारीलं हुडवा. 7 पदरी एका दिवसाच्या पावसानं गौऱ्या भिजून जातात, ध्यान ठेवा. पण त्या हुडव्यावर जर इरलं घातलं हा तर जशा गौऱ्या आपण काढतो तशा वर्षभर निघतात. तसं प्रत्येक जीवाला जो संसारात सुखी आहे तो परमार्थात आनंदी आहे. मनाने सांगत नाही आनंद आदमय. अरे संसारात आनंद असेल तर इथं आदमय आहे. आनंद आदमय नित्य निरामय जे का आणि ध्येय योगी यांचे. विष्णूच्या जवळून लक्ष्मी गेली तर विष्णू थाऱ्यावर राहत नव्हते, म्हणून विष्णूची पूजा तुळशीत नाही, तिथं शालिग्राम आहे. आणि सिंहासनावर ज्या देवाच्या देवघरामध्ये विष्णू लक्ष्मीच्या बाजूला. आम्हाला कळायला पाहिजे शालिग्राम आणि मिळाला पाहिजे विष्णू. मग म्हणलं पाहिजे वैष्णवा घरी सर्व काळ सदा ऋण चुनते टाळ, किंवा सदा नाम घोष करू हरी कथा त्यांनी सदा चित्ता समाधान. मग सर्व सुख न्यालो सर्व अलंकार. परत शब्दाला आनंदे निर्भय डोलत असून चिट्टा पडलेले कंस. बरोबर आहे. जसं माणसाला आवडत नाही तसा आनंदी नसणारे भक्त देवाला आवडत नाही. शेतकऱ्यांनी चिट्टा पडलेली कंस शेतकरी काढून फेकतो, बरोबर आहे. आणि ज्या कंसामध्ये दाणे भरले ते मात्र खुडून टोपल्यामध्ये टाकतो. तसं भगवान परमात्मा जे इथं आनंद अवतीर्ण करून शालिग्रामची पूजा करून विष्णूला प्राप्त करतात, भगवान परमात्मा जर त्याची आपण सेवा करीत असो लक्ष्मी त्याची दासी होते. म्हणून कळायला पाहिजे निर्गुण आणि मिळाला पाहिजे सगुण. 4थी देवत आहे. ज्या नवरात्रामध्ये आम्ही जगदंबा भवानीचा घट जे 11, 7, 9 धान्य एकत्रित करून आम्ही घट बसवतोय त्याला आपण म्हणतो हा देवीचा घट आहे. पण सिंहासनावर 4, 6, 9, 12 हात लावून विराजमान असते ते मात्र सगुण रूपामध्ये आणि घट हा निर्गुण रूपामध्ये. आम्ही घट घालून निर्गुण रूपाला प्राप्त केलं आणि मूर्ती रूपामध्ये आम्ही सगुण रूपाला प्राप्त झाले. एक गाणं आहे बघा. नवरात्रीला नवल झाले नवरात्रीला नवल मूर्ती रूपामध्ये देवी असते. पहिला जर यज्ञ घट जर कोणी बसवला असेल तर दक्षानं बसवलेला आहे. दक्षानं पहिला ज्यावेळी दक्ष महाराजांनी घट बसवला आणि पहिला जागरण गोंधळ घटाच्या कुडी केला. पहिला जागरण शिवपुराण काढून बघा.
पहिला जागरण गोंधळ ज्यावेळेस केला त्यावेळेस 9 रूपामध्ये माता भवानी प्रगट झाली. 9 रूपात प्रगट झाल्यावर दक्ष उठला आणि भीतीपोटी माग सरकला, हात जोडून म्हणू लागला, ए माते, या 9 रूपामध्ये तुझे 9 रूपामध्ये कोणत्या रूपातली मी तुला साठवून, कोणत्या रूपामध्ये तुला आठवू, कोणत्या रूपामध्ये तुला ठेवू? एक रूपामध्ये तू अवतीर्ण हो. म्हणल्या एक रूपामध्ये अवतीर्ण झाली. ती रूप म्हणजे कोणतं तर आई तुळजा भवानी. म्हणून मूर्ती जी दिसते ते मात्र सगुण आहे आणि घट जे बसवतो ते मात्र निर्गुण आहे. म्हणून भक्ती करणाऱ्या भक्ताला अगोदर निर्गुण रूप कळालं पाहिजे आणि नंतर सगुण कळालं पाहिजे. सगुणाची सेज निर्गुणाची बाज सावळे विराज विठेवरी. मग तुकोबाराय म्हणतात की खरंच माझ्या निळोबाराने जगाला संदेश दिला, सामान्य जीवाला उपदेश केला, भक्तांना आदेश दिला, प्रत्येकांच्या हृदयावर राज्य केला. कधी निर्गुण कळाला, सगुण मिळाला, मिळाल्यानंतर आम्ही ठेवला कुठं? अभंगाच्या परमार्थ हे दोन्ही बाजूला. बाह्यरंगातून परमार्थ आहे ना अंतरंगातून परमार्थ. पण आमचा वाटतं बाह्यरंगातून डोंगा परी एक अभंग जर आपल्याला आलो की आपण 10 जणांना नाव ठेवतो. माफी मागून बोलतो बरं, बैठकी भजनात बसावं आणि एकच अभंग म्हणावं. आपण जाताना चर्चा करतो, कोणाला चालणार नाही मॅच चांगला म्हणजे. पुरुष मंडळी जाताना म्हणजे हे त्याला जमलंच नाही मी आज काढून दिलो. खरं बोला. ज्यावेळेस
जसं आपण इतरांची चर्चा करतो, जमा झालेलं पुण्य सुद्धा निघून जातं. याचा अंतःकरण आहे जीव आणि जिही. जिहानं आठवावं लागतं आणि जीवानं साठवावं लागतं. जिहीन जीव जर कुणाकडे होता तर पहिला होता संत सावता महाराजाकडे, दुसरा होता माझ्या हनुमंतरायाकडे. जिहानं आठवलं सावता महाराजांना जीवात साठवलं. बरोबर आहे. आठवला देव, पण कुठं आठवला? दळिता कांडिता. जसं जनाबाईनं दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंत. नाम घेणाऱ्या व्यक्तीला, ज्ञान असणाऱ्या व्यक्तीला अहंकार नसला पाहिजे. नामदेव महाराजाला आणि ज्ञानोबारायला दोघांनाही थोडासा अहंकार लागला. ज्ञानोबारायला वाटू लागलं माझ्याकडे ज्ञान आहे, नामदेव महाराजाला वाटू लागलं माझ्याकडे नाम आहे. दोघेही देवाकडे गेले. हे देवा, आमच्या दोघांपैकी मोठा कोण आहे सांग म्हणले. देवाला तर नामाचीही गरज होती, ज्ञानाचीही गरज होती. देवाने विचार केला आता कुणाला मोठं म्हणू? भजन करतो तोही मोठा आहे आणि ज्ञान जगाला देतो तोही मोठा आहे, पण मी कुणाला मोठा समजू? देवाने मला एक काम करा, मी पुढे पळतो, तुम्ही माझ्या मागे पळा. या दोघांनी विचारलं देवा कुठेवर पळावं? म्हणून वारकरी जन्मभर पळतोय. आज देव भेटल, उद्या देव भेटल, परवा देव भेटल, पण वारकरीला सुद्धा देव कधी भेटतो? जाताना त्याच्या मुखात राम आले की मग देव भेटतो. विठाला विठा जागी वारे पैकी मोठा कोण आहे सांग. देवानी सांगितले एक जिही आहे आणि एक जीव आहे. मोठा काय सांगू? जिही होते सावता महाराज, जीव होते हनुमंतराय. कुणाला मोठं म्हणावं हेच कळेना. पण देवानी विचार केला, म्हणजे एक काम करा, मी पुढे पळतो, तुम्ही मागं पळा. पण देवानी रूप धारण केलं मानवाचं. या दोघांनी रूप, दोघे मानव होते, पण देवानं वस्त्र घातले फाटकेने, या दोघांना घातले इस्त्रीचे. देव पुढे पळू लागला. देवानी म्हणला मी मोठा चोर, तुम्ही दोघ जण बारके चोर. आता रूप घ्यायला काय? पळू लागला. पण जाता जाता बांधावर उभा टाकली सावता महाराजाच्या. देवानी सांगितलं तुझ्याकडे एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे की भिंत चालवला एवढं ज्ञान आहे ज्ञानोबा. बरोबर आहे. तुझ्याकडे एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान. देव बोलू लागले बांधावर शेतकऱ्याच्या, सावता महाराजाच्या, हे ज्ञानोबा तुझ्याकडे एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे की रेड्याने वेद बोलला रे.
ज्ञानोबा तुझ्याकडे एवढं ज्ञान आहे, 1400 वर्ष तपश्चर्या केलेला चांगदेवाला तू शरणागत आणलास, एवढं ज्ञान आहे. पण बांधावर बोलू लागली, मंदिरात नाही. आणि ज्यावेळेस बोलू लागली त्यावेळेस नामदेव महाराजांचा चेहरा पडला किंवा वर्णन ज्ञानोबारायचं करतात म्हणले जीवी. ज्ञानोबारायचं करत असताना म्हणले नामदेवा वरी तो वरी कर म्हणले, वरी कर चेहरा. नामदेव महाराजांनी वरीला, किती तुझ्याकडे नाम आहे रे म्हणले. एवढं नाम आहे की मला सुद्धा श्वान होऊन तुझ्या पुढे पळावं लागलं. हे ताकद तुझ्या नामात आहे म्हणले. हा ज्ञाननामा सोपं नाही, पण ऐका मी पळणार आहे, तुम्ही मला शोधून काढणार आहे. पळू लागले, पळता 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 मस्तीत भजन करीत होता. त्याचं नाव सावता महाराज जी. पण वारकऱ्यांना कुठं बसेल तिथं भजन म्हणावं, कुठं बसेल तिथं. पण कसं आहे, आता मोबाईल मुळे भजन कमी झाले. माणसाचं माफी मागून बोलते, भजन कमी झालं. आपण मोबाईल मध्ये सुद्धा ऐकतोय, पण एकही लक्षात राहत नाही. लक्ष द्या. आणि गात्यात बघून ज्यावेळेस गात्यात ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्या लक्षात राहतं, पण मोबाईल मध्ये ऐकल्यानंतर लक्षात राहत नाही. मग राहतंय मोबाईल मधलं लक्षात, ते गात्यात अभंगच नसतात. मोबाईल मधले लक्षात राहतात बघा, ते गात्यात नसतात. आणि जे गात्यातले पाठ करतात ते कायम मात्यामध्ये बसतात. ज्यावेळेस पळू लागले ते सावता महाराज मस्तीत भजन करत होता. भजन करत असताना पुढे गेले, हात जोडले. अशा अगोदर हात जोडल्यावर देव पाहू लागला. देवानी हात जोडले, असे करून दोघांनी हात जोडले. हात जोडल्यावर देवानी म्हणला, हा हे शेत तुमचं आहे का म्हणला सावता महाराजा. हा हे आपलंच आहे म्हणला सावता महाराजांनी. बर माझ्या पाठीमाग 2 चोर लागल्या तुम्हाला, एक पंढरपूरचा आणि एक आळंदीचा, पण दोघाची मैत्री आहे म्हणला. आणि एवढं पाठीमागे लागलेत मला कुठं लपावं कळतच नाही मला. पळून पळून थकलोय, शिंगलोय, भागलोय म्हणला. कुठंतरी मला लपवता का म्हणल्यावर असा हात जोडले सावता महाराजांना. म्हणले हे जेवारी आपले, आपण म्हणतो की दाखवून हे जेवारी आपले. आता सध्या कसं आहे बघा, पोराला जर पाहुणे आले शेत बघायला जातात ग्रामीण भागात, बरोबर आहे काय. शेत बघायला गेले आपण काय म्हणतो, ही वावर आपलंच आहे बघा, तेव्हा त्या झाडापासून आपण 5 एकर आहे बघा. हे 4 एकर मध्ये आपण किती सांगतो, 5 एकर सांगतो. आणि सोयरी निघून गेल्यास ट्रॅक्टर पेरावं ती पाळी काय ट्रॅक्टर कशाला तर आला थ्री माराय. हा बरं कशाला काही ना, ट्रॅक्टर शेतात जर मशागत करायला आलं तर आपण त्याला किती सांगतो, 4 एक भरल बघ, सगळे बंधारेच आहे. आपण एकरभर देत असताना आपण एकरभर कमी केलं आणि सांगत असताना आपण एकरभर वाढवलं, बरोबर आहे का. त्यावेळेस सावता महाराजांना म्हणले ज्वारी आपली आहे, ते बाजरी आपली आहे, जा ना बाबा कुठं लपायचं तिथं लप. म्हणले नाही हो, त्याच्यात जर मी लपलो तर ते मला बाहेर काढतील. एवढं सामर्थ्य, एवढी ताकद आहे, मला बाहेर काढतील. अशा ठिकाणी लपवा की जेणेकरून मी त्यांच्या हाताला नाही लागलं पाहिजे, मी बाहेर निघालं पाहिजे. सावता महाराजांनी सरक बाजूला, सरक म्हणले, मी माझ्या विलंब पडतोय भजनाला, विराम मिळतोय, सरक बाजूला सरक म्हणले. हातात कोयता होता, काम करू लागले. पण भगवान खाली बसला आणि सावता महाराजाचे पाय धरला. तुका म्हणे निवेतनून रज कोणू लागता, हाताचा स्पर्श सावता महाराजाच्या पायाला झाला की सावत्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. हातातला इळा सावत्यानं कमरेला खोला, खाली वाकला, देवाच्या 2 भुजा धरून उठवून उभा केला. हे देवा, कुणासाठी हा धरला सावतारी, माझ्यासाठी. या ज्वारीमध्ये, या बाजरीमध्ये कशाला लपतोस. तेच इळा घेतला, तर मन्या हृदय फारलं, बस याच्यामध्ये म्हणल्या देव आत गेला. पण माझ्या नामाचं आणि माझ्या ज्ञानाचं पळणं नाही वाया गेलं पाहिजे, म्हणून एक धागा बाहेर सोडला आणि तोच सावता अंतकरणातून लीन होऊन देवाला हृदयात ठेवून आठविला नाता धन्य त्याची माता, धन्य त्या
गंगाची माता गंगाच्या पिता जिही हृदय मंदिरी त्याची सरली येर झाली झाला सफळ व्यापार। एक धागा बाहेर सोडला आणि दोघ जण जाऊन पुढे उभा टाकले जिही आणि जीव। एक धागा पाहिला नामदेव महाराजांना म्हणला ज्ञाना देव इथं कुठंच नाही रे, देव याच्या आत आहे। आत आहे कशावरून म्हणतोस म्हणल्या हृदयावर हात फिरवला आणि एक धागा ओढला। जसा जसा धागा नाम आणि ज्ञान ओढू लागले तसा तसा परमात्मा बाहेर आला आणि परमात्मा बाहेर आल्यावर परमात्म्याने सांगितलं मला ज्ञान ही तेवढंच मोठं आहे आणि मला नाम ही तेवढंच मोठं आहे। म्हणून माझ्याजवळ नाम ही पाहिजे, माझ्याजवळ ज्ञान ही पाहिजे। नाम होतं सावता महाराजाजवळ म्हणून हृदयामध्ये साठवला आणि ज्ञान होतं माझ्या हनुमंतरायाकडे म्हणून राम प्रभूला हनुमंतरायानं हृदयात साठवला। दोन संतांच्या अंगी भगवंताची वस्ती झाली, एक सावता आणि दुसरे हनुमंत। हजारो संत जन्माला आले पण परमात्मा चरणाच्या जवळ सुद्धा दिसला नाही म्हणून अहंकाराचा वारसा साधू संतांकडे शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ज्ञानोबराय म्हणतात दगडाचा जरी देव अंतरीचा घेई ठाव नामयाचा पाहोनी भाव अंतरी ठसावला। अरे साधू संतांचा भाव, साधू संतांचा स्पर्श, साधू संतांचं मन, साधू संतांचा त्याग पाषाणातला देव त्याचा होतो। पण भजन असावं लागतं जिहानं आणि भजन असावं लागतं जीवानं। विठाला एका महात्म्याला समाधिस्थ अवस्था झाली, समाधिस्थ अवस्था झाल्यानंतर ध्यानस्थ बसला महात्मा। टवाळके दोन पोरं निघाले हातामध्ये दोन दोन कांड्याचा ऊस घेतले। ते दोन पोरं म्हणू लागले कोण बसलं रे मंदिराच्या पायरीवर? एकानं म्हणला कोण बसलं रे? वारकरी आहे वाटतं। दुसऱ्यानं म्हणला छे छे हे काय उगा बसला का रे? म्हणले सोंग करतोय। ते म्हणले तुला कसं काय करणार? मग म्हणले आपण एक काम करू, तुझ्या हातात हात भरवूस आहे, माझ्या हातात हात भरवूस आहे, तू पुढी बस मी माग बसतो म्हणला। एक माग बसला एक पुढी बसला। मग म्हणले ढोंगी साधू आहे, ना जिहानं भजन करतो ना जीवानं करतो म्हणला। पुढल्यानं म्हणला काय करायचं हातातल्या ऊसाचं? तू ऊस खायचा पाठीला चोई मारायची, मी ऊस खायचा आणि पोटाला चोई मारायची। पाठीमाग बसलेला चोई ऊस खाऊ लागला, पाठीला चोई मारू लागला। अनादिकाल तपश्चर्या करीत असताना साधूला मुंग्या लागल्या होत्या। पाठीमागून चोई मारायचा आणि हा पुढून चोई मारायचा। हातात ऊस संपला, पुढी ढिगात चोईचा ढीग झाला, पाठीमाग चोईचा ढीग झाला। ते दोघ जण पोरं हा काही हालत नव्हता डुलत नव्हता उठून निघून गेले। पण जे अनादिकालापासून अंगाला शरीराला मुंग्या लागल्या होत्या, जे मुंग्या खात होत्या त्या मुंग्या त्या चोईला बघितल्या भर 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 खाली उतरल्या आणि चोईच्या ढिगाला लागल्या। या महात्म्यानं म्हणला देव तुमचं कल्याण करू। अनादिकाल या शरीराला मुंग्या लागल्या होत्या पण मी जर हल्लो डुल्लो असतो तर ते खाली पडल्या असत्या आणि उपाशी मेल्या असत्या। म्हणून माझी मी समाधिस्थ अवस्था केली पण हल्लो नाही डुल्लो नाही का? माझं शरीर हे जळणार आहे, याला जाळावं लागणार आहे, पण या मुंग्यांनी खाल्लं तर त्याचा उपयोग होणार आहे। पण आता मात्र काय भाग्यवंता घरी जन्माला आलेले दोन पुत्र आहेत, यांनी माझ्या अंगावरल्या मुंग्या न स्पर्श करता काढल्या आणि त्या चोरीला लावल्या। कल्याण करू तुमचं देव। सप्ताह चालू होता, एका मावशीच्या घरी 2 डेरे ताक होतं। त्या मावशीनं म्हणली बाई 2 डेरे ताक आहे म्हणली, आज वारकऱ्याची पंगत आहे शेजाऱ्याच्या घरी, काय करायचं म्हणले आपल्या घरचे 2 डेरे ताक।
त्या न्यायचं आणि ग्लासात भरून वारकऱ्याला प्यायला द्यायचं. ते ताक 2 डेरे आजीनं घेऊन डोक्यावर डेरा ठेवला चुंबळ करून. आजी निघाली पंक्तीवाल्याच्या घरी ताकाचा डेरा द्यायला. एक घारीन आकाश मार्गाने चालली होती आणि सापाचं पिल्लू तोंडात धरली होती. आजीनं डेऱ्यावर झाकलं नव्हतं. त्या घारणीला प्रकाशानं ते ताक पांढरं शुभ्र दिसलं. त्या घारणीनं तोंड पिण्यासाठी केली. ते पिल्लू तोंडातून पडलं आणि ताकाच्या डेऱ्यात पडलं. ताकाचा डेरा आणला, पंक्तीवाल्याच्या घरी ठेवला. ग्लास सगळ्या वारकऱ्यांनी ताक पिलं. वारकऱ्यांनी ताक पिले की ज्याच्या घरची पंगत होती त्याच्याकडे वारकरी मूर्छित झाले, मूर्छित होऊन पडले. वारकरी म्हणू लागला, बाबा पुण्य घडावं, पुण्य प्राप्त व्हावं म्हणून पंगत घेतली. पंगत गावाला जीव घातली, पण गावाला काही झालं नाही, पण वारकरी मात्र बेशुद्ध पडले. काय माझ्या हातानं पाप घडलं. त्यावेळेस सगळ्या गावामध्ये चर्चा मातली. चर्चा मातल्यावर तिने ताक घेऊन गेली. तिथे घरी आली, म्हणली, बाबा तुझ्या घरचं अन्न तर सगळ्यांना खाल्लंय, पण मूर्छित मात्र सगळे पडले नाहीत, केवळ वारकरी पडल्यात का? तर माझ्या घरचं ताक तेवढं वारकऱ्यानं पिले. आणि ते डेरान पाहू दे मला. म्हणल्या ताकाचा डेरा तिने घेतला आणि पहिला बुडाला तांब्यावर ताक होतं आणि त्याच्यामध्ये सापाचं मेलेलं पिल्लू पडलं होतं. त्याने आपलं विष त्याच्यामध्ये सोडलं. मला सांगायचंय, अंतकरणातून जिनं केलं तिच्या पदरामध्ये पाप पडलं का? तिच्या त्या डेऱ्याला झाकण नव्हतं म्हणून पाप पडलं. आणि ज्यांनी पाप घडावं म्हणून त्याचे साधना समाविष्ट व्हावी म्हणून उसाच्या चोया खाऊन महात्म्याला मारल्या, त्याच्या पदरामध्ये पुण्य पडलं का? तर त्याच्या तोंडाला झाकण होतं. म्हणून ज्याच्या तोंडाला झाकण त्याच्याजवळ परमात्म्याची प्राप्ती, आणि ज्याच्या तोंडाला झाकण नाही तिथे विषाची प्राप्ती. म्हणून नाम अंतकरणातून घेतलं तर अमृत होतंय, आणि अंतकरणातून नाही घेतलं तर ते विष होतंय. विठाला जी हरी आठविला जीवे हृदयी धरिला. आम्ही जिहान आठवला आणि जिहान धरला. आठवण्यासाठी एक स्त्री अग्रेसर ठरली, तिचं नाव संत जनाबाई. बरोबर आहे. धरण्यासाठी स्त्री अग्रेसर ठरली, तिचं नाव संत जनाबाई. धरिला पंढरीचा चोर, जिहानं आठवावं लागतं, जीवानं धरावं लागतं. जिहानं आठवलं, जीवानं धरलं की मग मात्र अंतकाळीचा सोयरान तुका म्हणे विठू धरा. आपला शेवटचा पाहुणा जर कोण असेल, भगवान परमात्मा आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी केली पाय वाटण उलंघिला माया घाट. विठोबार कुमारी Hare
काळावर ज्याने विजय प्राप्त केला त्या काळावर विजय प्राप्त करण्याचं काम कोणावर होतं? संतावर. काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ, जिंकून या काळा वरी गेले भूमंडळ. असंच लोक म्हणतात, येताना काही घेऊन आला नाही, जाताना काही घेऊन गेला नाही. पण संत सांगतात, येताना तुकाराम महाराजांनी देव घेऊन आले, असं निळोबाराया म्हणतात. येताना देव घेऊन आले आणि जाताना देवाचं नाव घेऊन गेले. सहज लोक म्हणतात काही घेऊन जाता येत नाही बाबा, पण आयुष्यात घेतलेलं नाम मात्र घेऊन जाता येतं. ही कधी हरी हे जरी नाही कळलं मग दुसरा जरी नाही, जरी नाही कळलं दाताचं दातवन घ्या कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी बाई, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी बाई, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. सुया घे विगर घे, सुया घे विगर, सुया घे विगर घे, सुया दाताचं दातवन, दाताचं दातवन घ्या कुणी, कुंकू घ्या कुणी काळामणी बाई, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी बाई, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी बाई, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी, कुंकू घ्या कुणी काळामणी. कारुणी बुद्धीत हो, कारुणी बुद्धीत, कारुणी बुद्धीत हो, कारुणी बुद्धीत.
Yeah.